जय श्रीराम मित्रांनो. तर ते जरा पेंड्या घरापाशी नेऊन रचायच्या होत्या. मग काय न्यायला लागलो की पेंड्या खांद्यावर आहे. मग न्यावंच लागतं आहे, पर्याय काय. तुम्हाला ह्यो व्हिडिओमध्ये कोण आहे तर असा प्रश्न पडला असत की ह्यो माझा मामाचा मुलगा आहे. ते नेऊन टाकलो आणि रचायला लागलो पद्धतशीरपणे. तुम्ही रचला का असं कन्नडमध्ये ह्याला कणकी म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात तेवढं पण मला माहीत नाही, कारण मी कर्नाटक बॉर्डरवर राहतो ना, म्हणून रचायला लागलो भराभरा. मग भराभरामध्ये हे पण कन्नड शब्द आहे. तेवढ्या रचल्या आणि तेवढ्या टाकून दिल्या. मग आमचा मामाचा मुलगा वैरण मारायला लागला की जनावरांना. तेवढ्यात त्यानं एक आंबा तोडून आलता. तो जरा पिकलाच होता. मस्त आंबा खात होतो. आमचं दिवस आंबा खाल्ल्याशिवाय पूर्णच होत नाही, कारण उन्हाळ्यात आंबा खाल्ला ना तर काय खाल्लं नाही. मग काय मी टाकत होतो वैरण जवळपाशी. तेवढ्यात हे बघा आमचा गोट्या, मला पण दे रे, मला पण दे रे दररोज असं म्हणतं. मग ते बुडं तोडून टाकलो जनावरांना. उन्हाळ्यात वैरणाचं लय अवघड आहे बाबा, कारण उन्हाळ्यात एकतर वैरण भेटत नाही. मग पाणी पाजवल्यानंतर आणलो बांधून खोट्याला. ह्यो 2 खोटे, एक म्हशीचं पिल्लाचं आणि एक शेळीचा. मग शेणघाण वगैरे काढू लागलो आणि टाकलो उखांड्यात. मग काय घेतलो किटली आणि निघालो डेअरीला. घातलो दूध आणि घरी परतलो. आजच्यासाठी इतकं बास. बाय बाय.